नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 31 मार्च 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। राज ठाकरे यांनी काल फडणवीसांच्या चांगल्या कामाची यादी जाहीर करायला हवी होती, असा खोचक टोला शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे। काल झालेल्या मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देण्याचा उल्लेख केला। त्यावर आज संजय राऊत यांनी ही टीका केली आहे। यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की महाराष्ट्राची पिछेहाट सुरू आहे, महाराष्ट्रातून उद्योग बाहेर चालले, हे चांगलं काम आहे का? कुणाल कामरा यांचा स्टुडिओ फोडला, हे चांगलं काम आहे का? मुंबईत आणि महाराष्ट्रात मराठी व्यक्तीला घर नाकारले जात आहे, मराठी संस्कृतीवर हल्ला होत आहे, हे चांगले काम असेल तर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणं ही महाराष्ट्राची नाही तर राष्ट्राची गरज आहे, असा टोमणा देखील राऊतांनी लगावला। बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या करण्यात आली। संतोष देशमुखांची हत्या आणि खंडणीचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। सध्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई केली जात आहे। त्यांना बीडच्या कारागृहामध्ये कैद करण्यात आले आहे। वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे। वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत जेल प्रशासनाने अद्याप दुजोरा दिलेला नाही। आता या प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी TV9 मराठीने सुरेश धस यांच्याशी संवाद साधला। यावेळी त्यांनी तुरुंगात नेमके काय घडले, त्यांच्यात झटापट कोणत्या कारणामुळे झाली, तसेच त्या दोघांना रुग्णालयात दाखल केले जाणार का याबद्दलची सर्व माहिती दिली। राज्यात एकीकडे उन्हाचा चटका आणि दुसरीकडे अवकाळी पावसाचा इशारा असा टोकाचा बदल होताना दिसतोय। गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा उच्चांक कायम असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 42 अंशापर्यंत तापमान जाऊन पोहोचलंय। बहुतांश राज्यात तापमानाचा पारा चढलेला असताना भारतीय हवामान विभागाने पुण्यासह 9 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे। वादळी वाऱ्यासह गारपिटीची ही शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे। 1 ते 4 एप्रिल पर्यंत संपूर्ण राज्याला अवकाळी पाऊस झोडपणार आहे। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल असे वक्तव्य केले। याबाबत विचारले असता प्रवीण दरेकर म्हणाले की राऊतांनी नसती उठाठेव करू नये। तुम्हाला वारसदार ठरवता आला नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे पुढे आले, तरीही तुम्हाला लाजा वाटत नाहीत। उबाटाचा वारसदार आदित्य आहे की हळूच वरून पुढे येतोय? राऊतांनी त्या संदर्भात काळजी करू नये, असा पलटवार संजय राऊत यांच्यावर त्यांनी केला। मान खटावच्या लोकांनी बारामतीच्या पवारांवर प्रचंड प्रेम केलं, मात्र याच बारामतीच्या लोकांना सगळ्यात पहिली कळ लागली आहे। त्यांना वाईट वाटायला लागले आहे की सामान्य कुटुंबातील पोरगा आमदार झाला, सामान्य कुटुंबातला रेशनिंग दुकानदाराचा मुलगा आमदार झाला याचं पवारांना वाईट वाटतंय। मी मंत्री झाल्याचं तर त्यांना मान्यच नाहीये। सगळ्या नेत्यांनी शरद पवारांसोबत तडजोड केली असेल, मात्र पश्चिम महाराष्ट्रातला एकमेव फकडे आहे जो पवारांपुढे झुकला नाही, असा खरमरीत टोला ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवारांना लगावला आहे। मान तालुक्यातील आंधळी येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रविवारी गुढीपाडव्यानिमित्त नागपुरातील संघ कार्यालयात पोहोचले होते। तेथे त्यांनी संघाचे संस्थापक तथा पहिले सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना आदरांजली अर्पण केली। यानंतर ते संघाच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते। त्यांच्या या दौऱ्यासंदर्भात राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगत आहे। यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात मोठा दावा केला होता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वारसदार संघ ठरवेल आणि तो महाराष्ट्रातून असेल, असे विधान राऊतांनी केले होते। यानंतर आता भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही आणि करायचाही नसतो। ही सर्व मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे। अंजली दमानियांनी या प्रकरणातील घडामोडींची माहिती देणारी सविस्तर पोस्ट एक्स वर लिहिली आहे। संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार असलेली
कळंब शहरातील द्वारका नगरीमध्ये राहत असलेल्या महिलेची हत्या झाल्याचं कळतंय। या महिलेची 7 ते 8 दिवसांपूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। या घटनेने शहरात खळबळ उडाली असून वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत, असं दमानी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे। कुठल्या कारणाने हत्या झाली आणि बीड पोलिसांना ही बातमी कळाली आणि ते घटनास्थळी पोहोचल्यावर नंतरच तेथील रहिवासी व स्थानिक पोलिसांना कळाली व अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबंधातून हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे, असं दमानी यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे। काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भारताच्या शिक्षण धोरणावरून नरेंद्र मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे। त्यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावर कडाडून टीका केली आहे। मोदी सरकार संघीय शिक्षा रचनेला कमकुवत करत आहेत, ते 3C हा अजेंडा पुढे चालवत आहेत, त्या माध्यमातून ते शिक्षण व्यवस्थेवर प्रहार करत आहेत अशी टीका त्यांनी केली। इंग्रजी वर्तमानपत्र द हिंदू मध्ये लिहिलेल्या लेखात सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षणाचे केंद्रीकरण, व्यावसायीकरण आणि सांप्रदायिकीकरण सुरू असल्याचं म्हटलं आहे। सोनिया गांधी यांनी केंद्रावर संघीय शिक्षा व्यवस्थेला कमकुवत केल्याचा आरोप केला आहे। मोदी सरकार राज्य सरकारांना महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयाच्या बाहेर ठेवून शिक्षणाचा संघीय पाया कमकुवत करत आहे अशी टीका सोनिया गांधी यांनी केली। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणच्या झापूक झुपूक चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे। या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात झाली आहे। 30 मार्चला गुढीपाडव्याच्या निमित्ताने डोंबिवलीत झालेल्या शोभायात्रेत सूरज चव्हाण पाहायला मिळाला। यावेळी तो झापूक झुपूक चित्रपटाचा प्रमोशन करतानाही दिसला। त्याचे फोटो, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। अशातच आता झापूक झुपूक चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित झालं आहे। या पोस्टरमध्ये सूरजसह झळकणारी तगडी कलाकार मंडळी पाहायला मिळत आहे। डिसेंबर 2024 मध्ये झापूक झुपूक चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला होता। त्यानंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीला झापूक झुपूक या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं। त्यामुळे आता केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे। 25 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या झापूक झुपूक या चित्रपटाचं नवं पोस्टर जिओ स्टुडिओने सोशल मीडियावर शेअर केले आहे। IPLच्या 18व्या मोसमातील 12व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमने सामने असणार आहेत। दोन्ही संघांचा हा या हंगामातील तिसरा सामना असणार आहे। हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार आहे, तर अजिंक्य रहाणेकडे कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधार पदाची जबाबदारी आहे। मुंबईने या हंगामातील दोन्ही सामने गमावले आहेत, त्यामुळे मुंबई समोर विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान असणार आहे। तसेच कोलकाताची पराभवाने सुरुवात झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला, त्यामुळे KKRचा विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे। या सामन्यात दोन्ही संघात चुरस पाहायला मिळणार आहे।